नमस्कार. जर MPSC कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीची मेन्सची तयारी करत असाल किंवा सरळ सेवेची, तर इंग्लिश हा विषय आलाच आणि इंग्लिश म्हणलं तर व्होकॅब्लरी हा विषय त्यामध्ये आलाच. व्होकॅब्लरी शिवाय आयोगाचा कुठलाही पेपर सेट होत नाही. 18 ते 20 मार्काला व्होकॅब्लरी प्रश्न विचारले जातात व्होकॅब्लरीवर आणि आपण त्यासाठी भन्नाट ट्रिक्ससह एक पेड PDF घेऊन आलेली. ही पेड PDF तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्लरीची पाहिजे असेल तर या नंबरवर संपर्क करून 84212984 तुम्ही ती पेड PDF परचेस करू शकता. तसेच इतर ट्रिक्स पाहिजे असतील इतर सब्जेक्टच्या तर आपले MPSC ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. आता इथे मी तुम्हाला त्यासाठी मी स्टँडर्ड बुक SP बक्षी पालनसुरी वापरले, तसेच आयोगाचे PYQ सुद्धा त्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर थोडासा डेमो इथे तुम्हाला दाखवतो. तर वन वर्डचा थोडासा डेमो दाखवतो. तर पहा, अथिस्ट. अथिस्टचा अर्थ होतो वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, म्हणजे जे देवावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना म्हणतात अथिस्ट. आणि त्याच्या विरुद्धार्थी आहे थिस्ट, जे देवावर विश्वास ठेवतात तर त्यांना म्हणतात थिस्ट. तर हे बघा, थिस्टचा अर्थ होतो वन हू बिलीव्ह इन गॉड, म्हणजे जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना म्हणतात थिस्ट, आणि जे देवावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना म्हणतात अथिस्ट. तर दोन्ही ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं म्हणजे परीक्षेत गोंधळ होणार नाही. तर पहा, अथिस्टचा अर्थ काय होतो, जो देवावर विश्वास ठेवत नाही. ओके, तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं, तर अथेन्स या ग्रीस देशाच्या राजधानीतील लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. कारण ही काय, हा जो ग्रीस देश आहे तो युरोपियन कंट्री काय आहे, युरोपियन कंट्री. युरोपियन कंट्रीचे जे लोक आहेत ते देवावर विश्वास ठेवत नाहीत. ओके, जसे की इंग्रज वगैरे हे देवावर विश्वास ठेवत नाहीत. आपल्याला इतिहासात आपण चांगलं वाचलेलं आहे त्याबद्दल. तर युरोपियन लोक, कारण हा ग्रीस हा युरोपियन देश आहे आणि युरोपियन लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. तर ग्रीस हा ग्रीस देश आहे आणि ही अथेन्स ही ग्रीस देशाची राजधानी. तुम्ही जर GS वाचला असेल, पुरस्कार वाचले असतील ऑलिम्पिक, तर ऑलिम्पिकच्या स्पर्धा एकदा अथेन्समध्ये भरल्या होत्या. बहुतेक पहिल्याच स्पर्धा भरल्या होत्या असं तुम्ही चेक करा. बहुतेक पहिल्याच भरल्या होत्या. कुठे, अथेन्स. ग्रीसची राजधानी अथेन्स आहे, त्या अथेन्समध्ये भरल्या होत्या. तर हे जे अथेन्सचे लोक आहेत हे कुठल्याही देवावर विश्वास ठेवत नाहीत, अशी आपली ट्रिक्स आहे. कारण अथेइस्टमध्ये ATHE आणि अथेन्समध्ये ATHE हे चार अक्षरं या शब्दातील पहिले चार, दोन्ही शब्दातील पहिले चार अक्षरं सेम आहेत, सेम स्पेलिंग आहे, काहीच बदल नाही, रचना वगैरे संपूर्ण सेम आहे. दोन्ही शब्दाचा उच्चार सुरुवातीला अथेन असा होतो. ओके, तर अशा प्रकारे त्याला GS सारखं लक्षात ठेवा. इंग्लिश व्होकॅब्लरीला तुम्ही असा ब्रॉड इमॅजिनेशन करून थोडंसं GS सारखं लक्षात ठेवा. कारण आपल्या संपूर्ण ट्रिक्स ह्या ब्रॉड इमॅजिनेशनच्या आहेत, त्यामुळे त्या लगेच डोक्यात जातात आणि एकदा का डोक्यात गेल्या की त्या म्हातारा होईपर्यंतही विसरत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या नातरंदा पत्रुंडाला पण त्या ट्रिक्स शिकवू शकता. ओके, केवळ एक्झाम पुरतेच मर्यादित राहणाऱ्या ट्रिक्स नाहीत आपल्या, तर आयुष्यभरासाठी त्या लक्षात राहणाऱ्या ट्रिक्स आहेत. ओके, आता यामध्ये आलेले PYQ पहा. वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, टॅक्स असिस्टंट 2017ला विचारला होता. तर आज उत्तर काय, अथेन्स. कारण अथेन्स देशातील लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. त्यानंतर दुसरा प्रश्न, ॲन अथेइस्ट इज वन, रिकामी जागा, हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, म्हणजे अथेइस्ट असा कोण आहे, तर अथेइस्ट हा तो आहे जो देवावर विश्वास ठेवत नाही. तर टॅक्स असिस्टंट 2015ला विचारला होता हा प्रश्न. त्यानंतर थिस्ट पहा. थिस्टचा अर्थ होतो वन हू बिलीव्ह इन गॉड, म्हणजे जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना म्हणतात थिस्ट. जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना काय म्हणतात, तर त्यांना म्हणतात थिस्ट. थिस्ट म्हणजे वन हू बिलीव्ह इन गॉड. ओके, तर याची ट्रिक्स काय पहा, तर याची ट्रिक्स आहे, थेऊरच्या गणपतीवर विश्वास ठेवून माझ्या आईने उपवास केला माझ्यासाठी, म्हणून मी STI झालो. कोणत्या गणपतीवर विश्वास ठेवला आईने, तर थेऊरच्या गणपतीवर विश्वास ठेवून आईने उपवास केला माझ्यासाठी, म्हणून मी STI झालो. आता असं का म्हणलं थेऊर, कारण पहा दोन्ही शब्दाची सुरुवात THE ने होते. दोन्ही शब्दाची सुरुवात THE ने होते, थिस्ट आणि थेऊर. तर थेऊर हा गणपती अष्टविनायकपैकी एक पुण्यामध्ये.
पुण्यामध्ये थेऊर हा एक गणपती आहे जो की अष्टविनायकपैकी एक आहे. तर त्या गणपतीवर विश्वास ठेवून माझ्या आईनं उपवास केले म्हणून मी इष्ट झालो, असं लक्षात ठेवा. त्यामुळे माझा पण भरपूर थेऊर गणपतीवर विश्वास आहे. कारण आपण भारतीय आहेत आणि भारतीयांचा विश्वास तर देवावर असतोच. फक्त ते अथेन्स, ग्रीस, ते युरोपियन लोक आहेत, त्या युरोपियन लोकांचा देवावर विश्वास नसतो, असं एवढंच लक्षात ठेवा. ओके. आणि यावर आलेले POQ पहा. अ पर्सन हू बिलीव्ह इन द गॉड इज कॉल्ड रिकामी जागा. तर काय म्हणतात, जो बिलीव्ह करतो म्हणजे जो देवावर विश्वास ठेवतो त्याला काय म्हणतात मग, थिस्ट, म्हणजे थेऊर गणपतीवर विश्वास ठेवणारे. ओके. त्यानंतर अ पर्सन हू स्ट्रॉंगली बिलीव्ह इन द गॉड, हे PSI 2014 आणि STI 2016, तर थिस्ट. ओके. तर अशा प्रकारे आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. या संपूर्ण ट्रिक्स जर तुम्हाला पेड PDF परचेस करायचे असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच इतर सब्जेक्टचे ट्रिक्सचे तुम्हाला डेमो पाहिजे असतील तर हे आपले MPC ऑर ट्रिक्स नावाने आपले हे टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करू शकता. ओके. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.